तुम्हाला मारपीट करणाऱ्या निर्दयी पोलिसांविरुद्ध तुम्ही कारवाई करू शकता। कायद्याप्रमाणे पोलीस सामान्य नागरिकांना मारझोड करू शकत नाही। इतकेच नाही तर कोणी एखाद्या व्यक्तीने जर अपराध जरी केलेला असेल त्याला सुद्धा पोलिसांना मारझोड करण्याचा अधिकार नाही आहे। परंतु यूट्यूबवर इतर सोशल मीडियावर पोलीस नागरिकांना सुद्धा मारझोड करताना दिसून येतात। ऍक्च्युली हा एक गुन्हा आहे। अशा निर्दयी पोलिसांविरुद्ध तुम्ही FIR करायला पाहिजे, परंतु लोक तसं करतच नाही। त्यांचा मार, त्यांचे अत्याचार सहन करत असतात आणि त्यामुळेच त्यांची हिंमत वाढत असते। पोलिसांनी त्यांचं कार्य कशा प्रकारे केलं पाहिजे हे कायद्यामध्येच दिलेलं आहे। एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला असेल तर त्याला पकडायचं, त्याला घेऊन मॅजिस्ट्रेट पुढे उभं करायचं आहे आणि त्या संबंधित गुन्ह्याची तपासणी करायची आहे। न्याय करण्याचा अधिकार यांना थोडीच दिला आहे, हे काम कोर्टाचं आहे। सेक्शन 198 BNS हे त्यांच्यासाठीच आहे। त्याचप्रमाणे सेक्शन 199 BNS कायद्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे कारवाई करायची असते याची पद्धती या पोलिसांनी फॉलो करायची आहे। त्यांना स्वतःची मनमानी करू देण्याचे प्रोव्हिजनच कायद्यामध्ये नाही। म्हणजे पोलिसाकडे जर कोणी कंप्लेंट घेऊन आलं असेल तर त्याची नोंद घ्यायची आहे। गुन्हा झालेला असेल तर त्याला पोलिसांनी पकडायचे आहे आणि हे कायद्यामध्येच दिलेलं आहे की त्यांनी सरळ पोलिसांनी आरोपीला घेऊन मॅजिस्ट्रेट पुढे उभं करायचं आहे म्हणून। परंतु जर पोलिसांनी त्यांनी त्यांच्या कस्टडीमध्ये तुम्हाला मारले असेल तर ते तसे करतात, म्हणजे एक गुन्हा करतात। म्हणजे येथे पोलिसांनी सेक्शन 199 BNS चे उल्लंघन केलेले आहे, कारण ते या सेक्शनच्या विरुद्ध वागले, उलट वागले। म्हणजे पोलीसच कायद्याच्या विरुद्ध वागले असा याचा अर्थ होतो। सेक्शन 198 मध्ये अशा पोलिसाला 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते। सेक्शन 199 मध्ये 6 महिन्यापर्यंतची शिक्षा आहे आणि जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते। कारण या कायद्यामध्ये जे डायरेक्शन्स दिलेले आहे त्याच्या विरुद्ध जाऊन पोलीस कार्य करत आहेत। कारण ते पोलीस आपल्या वर्दीची गरमी त्या आरोपीवर काढत आहेत, त्याला मारपीट करून पोलीस स्टेशनमध्ये। तसेच त्या आरोपींकडून काही माहिती काढण्याकरिता जर पोलीस मारपीट करत असेल तर सेक्शन 120 सबसेक्शन 1 म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीकडून त्या आरोपाची जबरदस्तीने कबुली करून घेत आहात आणि त्या उद्देशाने तुम्ही त्याला मारझोड करत आहात, तर अशा पोलिसांविरुद्ध सेक्शन 120 सबसेक्शन 1 प्रमाणे गुन्हा नोंद होऊ शकतो। यामध्ये त्या पोलिसांना 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि चांगला फाईन सुद्धा बसू शकतो। परंतु त्या मारझोडीमध्ये जर गंभीर स्वरूपाची दुखापत जर त्या आरोपीला झाली असेल, म्हणजे ते निर्दयी पोलीस त्याच्याकडून जबरदस्तीने कन्फेशन घेत आहेत किंवा त्याच्याकडून काही माहिती घेताना त्याला गंभीर दुखापत केली असेल आणि बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा सिच्युएशनमध्ये डेथ सुद्धा झालेली आहे आरोपींची, त्यामुळे या सेक्शनचा उपयोग त्यांच्या विरुद्ध केला जाऊ शकतो। अशा वेळी म्हणजे तुम्ही कन्फेशन घेतेवेळी त्यांना माहिती विचारताना त्यांना जबरदस्त मारझोड केलेली असेल तर हे सेक्शन म्हणजे एक कंडिशन आहे त्या पोलिसांवरती, त्यांनी कसे वर्तन केले पाहिजे, त्यांनी त्यांची वर्तणूक कशी ठेवली पाहिजे। इवन त्याने गुन्हा केला असेल तरी तुम्ही पोलीस त्यांना मारझोड करू शकत नाही। तर एखाद्या व्यक्तीला गंभीर जखम झाली असेल, सिंपल असेल तर 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट आहे, परंतु गंभीर जखम असेल तर सेक्शन 120 सबसेक्शन 2 मध्ये 10 वर्षापर्यंतची पनिशमेंट अशा पोलिसाला होऊ शकते। सोबतच चांगला फाईन सुद्धा होऊ शकतो। या संबंधात एक जजमेंट आहे, यशवंत वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। या मॅटरमध्ये खालच्या कोर्टाने 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट पोलिसांना दिलेली होती, तीच पनिशमेंट सुप्रीम कोर्टाने सुद्धा तशीच कायम ठेवली आणि ही पनिशमेंट अशाच निर्दयी पोलिसांना झालेली होती ज्यांनी पोलीस कस्टडीमध्येच त्या व्यक्तीला मारले होते। या केसमध्ये त्या आरोपीला पोलिसांनी केवळ संशयावरून उचलून आणले होते, त्यानंतर त्याला एका बंदिस्त रूम मध्ये ठेवले ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता। म्हणजे त्या व्यक्तीसोबत पोलिसांनी सिंपल मारपीट केली होती, त्यामुळेच पोलिसांना 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट झाली, कारण तो व्यक्ती दम घुटून मेलेला असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। परंतु त्या व्यक्तीच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या जखमांमुळे 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट या पोलिसांना झालेली होती आणि कोर्टाने पोलिसांनाच रिस्पॉन्सिबल ठरवलं होतं याकरिता। त्यामुळे असे अजिबात नाही की पोलिसांना शिक्षाच होत नाही, परंतु त्यांच्या विरुद्ध मॅटरच लोक दाखल करत नाही, कारण बऱ्याच लोकांना याची माहितीच नसते आणि कोणी सांगत पण नाही, कारण त्यांनाही माहिती नसते की असेही होऊ शकते। अनेकदा वकिलांनाही पोलिसांचा मार बसतो आणि ते वकील केवळ SP ला, कलेक्टरला, बार असोसिएशनला निवेदन देण्यामध्ये गुंतून जातात, याने काहीही होत नसतं। ऍक्च्युली त्यांनाही माहिती नसते की पोलिसांविरुद्ध कोणती कारवाई, कोणती ऍक्शन घेतली पाहिजे। परंतु माझ्या सर्व व्ह्यूअर्सला, सर्व सबस्क्रायबरला मी पूर्णतः हुशार करून टाकणार आहे। तर तुम्ही वकिलांकडे जायचे आहे, त्यांच्याद्वारे तुम्ही कंप्लेंट केस फाईल करायची आहे पोलिसांविरुद्ध, त्याची सर्टिफाईड कॉपी काढून सेंट्रल व्हिजिलन्स डिपार्टमेंटला पाठवायची आणि बिनधास्तपणे केस लढायची आहे।
जर तुम्ही यशस्वी झाले तर तुम्ही त्यानंतर कधीही कोणत्याही अधिकाऱ्याला, कोणत्याही पोलिसाला घाबरणारच नाही, कारण तुम्ही एक इतिहास घडवलेला असेल. तुमचे नाव त्या पोलीस स्टेशनमध्ये प्रसिद्ध होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.